राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। 19 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या नगर जिल्ह्यात होणार आहे, ज्यातनं 18,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक या ठिकाणी येते आहे। आणि म्हणूनच मी एकच सांगू इच्छितो की केवळ MOU नाही तर ते प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याकरता आमचा उद्योग विभाग हा सातत्याने कार्यरत असतो। आणि देशामध्ये आपण जर बघितलं तर ॲव्हरेज MOUचा प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा 35% आहे। महाराष्ट्रामध्ये नॉर्मली हा दर 50 ते 55, 60% पर्यंत आहे, पण डावोसचे आमचे जे करार आहेत त्याचा गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा 75% आहे। हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आणि जे 25% होत नाहीत त्यातलं आम्ही जेव्हा स्टडी केला त्यावेळेस असं नाही की ते सिरियस नाही आहेत, पण काही ना काही जिओपॉलिटिकल हेडविंड्समुळे त्यांना गुंतवणूक करणं कठीण जातं। आणि म्हणून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या संदर्भात अतिशय चांगलं कार्य हे आपण करू। आज या निमित्ताने भरतनी सांगितलं की सगळ्यांचं उत्तम सहकार्य या कार्यामध्ये त्यांना मिळतंय, पण याचे कारण आहे मी बघितलं की भरत गीते हा केवळ एक उद्योजक म्हणून काम करत नाही, तर स्वतःच्या उद्योगासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरही उद्योजक आले पाहिजे याकरता महाराष्ट्राचा ॲम्बॅसेडर म्हणून, महाराष्ट्राचा राजदूत म्हणून तो काम करतो। आम्ही डावोसमध्ये देखील मी बघितलं विविध लोकांशी भेटायचं, त्यांना आमच्याशी भेटवायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं, त्यांची गुंतवणूक आणायची, हे काम सातत्याने तो करत असतो। आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं जे काही डोमेन नॉलेज आहे हे इतकं चांगलं आहे, त्यामुळे टेक्निकली जो व्यक्ती साऊंड असतो तो व्यक्ती दुसऱ्याला चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्स करू शकतो। त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगही समजतं, फायनान्सही समजतो आणि महाराष्ट्र काय देऊ शकतो हे देखील त्या ठिकाणी समजतं। अशा सगळ्या गोष्टी तो समोर सांगत असल्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला राजदूत हा त्याच्या रूपानं आम्हाला भेटलेला आहे। तरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टीम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात। काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात। त्यामुळे मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत, पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे। आणि आजही मी SP-ना सांगतो, आता ही जी सुप्याची MIDC आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची MIDC आहे। आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस, कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था, या तीनच गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो। ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण काम करतो, कॉस्ट कशी कमी आणायची असा आपण प्रयत्न करतो, लॉजिस्टिक्स कॉस्ट कशा कमी करायच्या याचा प्रयत्न आपण करतो। पुढच्या 5 वर्षाकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक विजेचे दर वाढणार नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे। किंबहुना ते कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणार आहोत, ज्यातनं कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर देखील एक महत्त्वाचा परिणाम होणार आहे। पण लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही, त्याला ठोकून बंद करायचं, पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं। ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात, कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे। समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटरकडे गेलं पाहिजे, रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल। पण झुंडशाही, गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात, महाराष्ट्राच्या कुठल्याही MIDC मध्ये मी खपवून घेणार नाही हा संदेश मात्र या निमित्ताने निश्चितपणे मी देऊ इच्छितो। आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरत सारखे उद्योजक आमच्या सोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला
लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.